हो स्टार्ट आई अरे बंद पडलं रिटर्न आला हे बघा चालू होत नाही थांबा मी चालू करतो. सो हे गाईज वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आता वाजतात किती वाजतात आता 8 वाजता रात्रीचे आता वाजतात 8. आणि ना मी ब्लॉग सुरुवात ह्या आता का करतोय कारण आहे त्याचं, कारण की दिवसभर थोडं फोन आपला नव्हता म्हणून. तर आता आपण ब्लॉग स्टार्ट करत आहे. तर आता आपल्याला काय काम करायचं आहे काही नाही. 8:30 ला अभ्यासाला अर्धा घंटा टाइमपास. आता अर्धा घंटा टाइमपास आणि 8:30 वाजता आपल्याला बसायच्या अभ्यासाला. 8:30 ते 8:30 ते 10:30 2 तास. आणि मला हे प्रश्न पडलाय की आता ब्लॉग आपला होईल का नाही. तरी पण जेवढं होईल तेवढं करणार मी. तर आता ना 8:30 वाजेकडून आपल्याला म्हणजे काय नाही 8:30 वाजेकडून टाइमपास आणि मग नंतर आपल्याला बसायच्या अभ्यासाला. तर आता अर्धा घंटा भेटू द्या आणि मग नंतर आपण बसूया अभ्यासाला. तर काहीच आता 8 वाजलेत. 9 वाजले. सॉरी आपण कितीला बसवतो अभ्यासाला? कितीला बसायचं होतं? अभ्यासाला 8ला बसायचं होतं, आता वाजतात 9. तर 9 वाजलेत काही. तुम्हाला काय सांगू, अभ्यास तर काय आज करणं होणार नाही कारण की 9 इथं टायमिंग झालाय सर्व. आता काय अभ्यास तर होणार नाही आपला ब्लॉग आपण करण्यासाठी. तर आता ना काय करू आता काय नाही उपभोगत आता काय तर टाइमपास म्हणून. टाइमपास. आता सर्वात पहिले तर कुठे जाऊ, बाल्कनीत जाऊन बसूया आणि मग तिथून टाइमपास वगैरे काय करायचं ते करू. चला छतावर जाऊ. तुम्ही नका छतावर भूत भीत कोण माना गेले रे भाई. बघा एवढा मोठा झालाय 16 वर्षाचा आणि भूताला भीतोय. नो रिक्स. गॅलरीमध्ये बसत बघा भूताला भीतोय हे. तर चला आता गॅलरीमध्ये आपण बसूया. तर काहीच आता आलोय अभ्यास करण्यासाठी. अभ्यास करायचं तर काय मन नव्हतं, तरी पण करावं लागतं नाही का. मग दुसऱ्या दिवशी आता भाऊ तर बसलाय. कोणता वाजता तो? इंग्लिश. सोमवारी पेपर आहे इंग्लिशचा त्याचा. आपलं तर काय नाही, आपण तर राजा माणूसच आहे. तर आता ना आपण मराठीचं वाचत बसूया आणि मग नंतर काय, आता तर रात्रच आहे. मग तर नंतर काय करायचं आता? नंतर काय तू एडिटिंग कर. नंतर तू झोपी जा, मी एडिटिंग करतो. तर आता आपण बसू अभ्यासाला. तर काय करमणूक काय तर करावं की रे. काय करावं? काय तरी सोच काय करावं. तू सांग. काय मला काय माहित, आता तुलाच माहित की. मॉनिटर आहे 10वीचा मॉनिटर आहे. का शोध लाव का? तर लॅपटॉप. हा इकडे लॅपटॉप येथे आहे लॅपटॉप. तर लॅपटॉपला आपण चालू करून बघू. हे बघ करून बघू कधी. 5 1 मिनिट. बटन चालू. तर काहीच आपण लॅपटॉपचा सर्व सेटअप इथे घेतलाय. तर आता शुभम करताय चालू. चालू होत नाही आता. तर पहिलं थोडं काम निघालं. काल तर झालं की चालू. आज बघा इथे लाईट इथे. काय वाटतं तुला होईल का नाही? ट्राय झालं. झालं. हो काय बोलता? झालं. स्टार्ट झालं तेव्हा. हो स्टार्ट आई अरे बंद पडलं रिटर्न आला. हे बघा चालू होत नाही थांबा मी चालू करतो. तर काही 10 मिनिट झाल्याला चालू करतोय. तर काही चालू होतच नाही आहे. म्हणजेच ना लय दिवस झालं ठेवून आहे, तर त्याच्यामुळं काही चालू होत नाही आहे. दुसरं काय प्रॉब्लेम आहे का याचा? मला काय तुला इथं लाईटच आहे नाही गेलं की रे. रेड लाईट येत नाही तर खाली चालू झालं.
नवीन घ्यायचं आहे आता. कधी दहावीचा निकाल आलाच आहे ते सर. दहावीचा निकाल फोन आला. दोन्ही पण काही चालू होतच नाही. मला वाटलं होईल तरी चालू. हा जाऊ दे बरं नंतर खराब झालं. खराब झाले राव. चालू होतच नाही. आता बॅटरीचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून त्याच्यामुळं काही चालूच होत नाही आहे. डायरेक्ट बघा चार्जिंग असं पण नाही बघा, डायरेक्टच इथे कनेक्शन चालू आहे. तरी पण बॅटरीचा प्रॉब्लेम आहे म्हणून होत नाही आहे. तर काहीच आपण लॅपटॉपला तर खूप कोशिश केली चालू करण्याचे, तर काही लॅपटॉप चालू होत नाही. तर आता काय नाही, खटका बंद करून टाकू. हे बघा खटके बंद. तर आता अभ्यास पण थोडा 10-20 मिनिट म्हणजे अर्धा ते 1 तास करूया. तर सर्वात पहिले तर आता आता काय करायचं सर? अभ्यास करून अभ्यास नाही घेत नाही. अभ्यास करायला हो. चल ये बाल्कनीतून. आम्ही चल ये. आता बाल्कनी मधून बसूया सोफ्यावरती. सोफ्यावरती बसू आता. ट्युनिंग दिवसा व्यू डेंजर येत आहे का इथून? दिवसा व्यू डेंजर येतो इथून. लाईट चालू कर ना कर सर. हे बघा, या बसा सर. पंखा चालू करा थंडीमध्ये. लॅपटॉप तर काही चालू होतच नाही आहे, कारण त्याला कोशिश बघ केली आपण. सेंटरमध्ये थंडी वाजायला बस ना कर. नौजवान आहे आणि थंडी वाजते. तर काहीच आता आपला अभ्यास वगैरे झालाय. तर आता किती वाजते तो साहेब? 11. तर आता वाजते 11. तर काहीच अभ्यास वगैरे झालाय आणि बाहेर पण वगैरे गेलतो आपण. तर आता आपला ब्लॉग आपण इथे समाप्त करूया. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर जुकना बाय. सँडअपचं काय म्हणले? सोमवारी सँडअप तर होणारच आहे. कॅन्सलच समजा. सँडअप किती मागे लागणार बरं का. त्यांना पण नगर जास्तच भाव लागते खरं सांगायला गेलं तर. किती मागे लागणार? आम्ही 2-4 दिवस झाला तर त्या सँडअपमुळेच आमचे वाया गेले. तर ते जाऊ द्या. तर काय आपला ब्लॉग इथे समाप्त करूया. तर तुम्हाला ब्लॉग आपला चांगला वाटला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ना बाय.